नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हा खादाड बोका ससूला गेला आहे त्याच्या कोकणातल्या गावी। ह्याच्याकडे काहीच कॉन्टेंट नसलं की हा लगेच गावी पळतो आणि सध्या सुट्टी निमित्त लोक गावी असल्यामुळे खूप कार्यक्रम देखील असतात। मग काय, ससुले भाऊ झोपेतून उठून तसेच हातात कॅमेरा घेऊन पोचतात सगळ्या समारंभात। तिथे जाण्याची मुख्य कारण म्हणजे एकतर कॉन्टेंटची काही कमी नसते, जे काही कॅमेरा समोर दिसतंय ते स्टार्ट टू एंड सगळं काही हे रेकॉर्ड करतात। त्यानंतर घरी जेवण बनवायचं टेन्शन नसते, कारण गावच्या महिला एकत्र येऊन भोजनाची तयारी करतात आणि जास्त करून तर यांच्या इथे चिकनची पार्टी असते। आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे हा खादाड बोका नॉनव्हेज लवर आहे। जिथे याला फुकटचं खायला मिळते तिथे फॅमिलीला घेऊन हजर होतो। असंच एका समारंभात म्हणजे गावी होती सत्यनारायणाची पूजा आणि हा खादाड बोका पोचला पूजेमध्ये हातात कॅमेरा घेऊन। आता पूजेचे काही ठराविक क्लिप्स दाखवायचे सोडून पूजा सुरू झाल्यापासून आरतीपर्यंत हा माणूस सगळंच रेकॉर्ड करून घेऊन आला। व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी ना हा माणूस काहीही करतो। आता पूजा तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याची पण याला मेमरी जपायची आहे। गावचे काही महिलांचे खेळ होते, त्यावर पण या माणसाने 10-15 मिनिटाचा एक लांब लचक व्हिडिओ बनवला। उगाच आपलं काही कॉन्टेंट नाही म्हणून काही दाखवत बसतो हा बिंडोक माणूस। मंडळी, ही फॅमिली एवढी विचित्र आहे ना की काय बोलू यांच्याबद्दल। कालवं काढायला हे लोक खाडीमध्ये गेले होते। जेवढं फुकट मिळेल ना ते सगळं यांनाच हवं असते। आता तसं बघायला गेलं तर या ससुल्याने अनेक वेळा हे कालवं काढायला जायचं, खेकडे पकडायला जायचे व्हिडिओ केले आहेत, तरी पण काही आता कॉन्टेंट नसल्यामुळे आता तेच रिपीट व्हिडिओ दाखवतोय। आणि यांच्या अंधमंद भक्तांचं तर काय विचारूच नका। ससुल्याला कॉमेंट करतात काय तर, आम्हाला तुझ्याकडे कालवं खायला यायचंय। अंधमंद भक्तांनो, वाट बघत बसा हो की कधी हा ससूला तुम्हाला कालवं खायला बोलवतोय। उलट तुम्हाला बोलवण्याऐवजी हा ससूला तुमच्याकडेच फुकट खायला येईल, ते पण फॅमिलीला घेऊन। आता एक मोठी किटली आणि एक डबा भरून कालवं यांनी काढली होती। जवळजवळ 4 तास हे लोक कालवं काढत होते। जरा दुसऱ्यांचा विचार करावा, हे यांना काही माहितीच नाही। 4 तास किटलीवर कालवं गोळा केली, निदान बाकीच्यांसाठी तरी काही सोडायची, पण नाही, हाव एवढी आहे की सगळं आपल्यालाच हवं। कालवं काढून झाली, पण यांच्याकडचं पाणी संपलं होतं। वाटेत ससुलीच्या आईचं घर होतं, तिथे मस्त चहा पाणी करायला हे लोक थांबले होते। पण ह्या ससुलीची एवढी साधी दानत झाली नाही की थोडी कालवं आईला द्यायची। आजकाल ना मंडळी, ही ससुली स्वतःला मोठी सेलिब्रिटी समजते। हिचा असा गैरसमज आहे ही युट्यूब वरती दिसते म्हणजे ही खूप मोठ्या पिक्चर मध्येच काम करते। शायनिंग तर असं मारते ही ससुली की काय विचारूच नका। कालवं काढत असताना थोडीफार हिला जखम झाली होती। तर ही ससुली बोलते काय तर, खूप मेहनत केली मी। ही बाई असं बोलते जसं की ती कालवं काढून आणली आहे ती फुकटची विकायला बसणार आहे आता बाजारात। थोडंफार मेहनतीचं काम हिने केलं, पण ते पण स्वतःसाठीच ना। युट्यूब वरती लोकांना मूर्ख बनवून $4 कमवले होते, ते वाचवण्यासाठी म्हणून ही स्वतः गेली होती तिथे कालवं काढायला। पण ऐकून तर असं दाखवत होती जसं काय दुनियावरती हिने मेहरबानीच केली होती। मंडळी, हे लोक एवढे फुकटे आहेत ना की काय बोलू। रस्त्यात करवंदाचं झाड होतं, त्यातली करवंद पण फुकटे तोडून खात होते। किती हा हवरटपणा। दुसऱ्या दिवशी हे लोक केळशीला जात होते, रस्त्यात आंबे पडले होते, ते देखील लाळगोट्या माणसाने उचलून घेतले आणि हवरटासारखा न धुताच खात बसला होता। खरंच किती निर्लज्ज माणूस आहे हा। दुसऱ्याच्या झाडाची फळं हा चोरून नेतो, वर व्हिडिओ पण बनवतो। असा कसा रे तू ससुल्या? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। मंडळी, या लोकांना फक्त दुसऱ्यांच्या घरी जायचं असते, त्यांच्यासाठी हे लोक काय घेऊन पण जात नाही साधं खायला, पण त्यांच्याकडून मस्त खादाडी करून येतात। हे लोक ज्यांच्याकडे जातात ना ते लोक देखील वैतागत असतील, पण ते लोक तरी बिचारे काय करणार। हा निर्लज्ज माणूस कॅमेरा ऑन करूनच फिरत असतो सगळीकडे। कोणाला आवडतंय नाही आवडत याची या माणसाला काही पर्वाच नाही आहे। खरं बोलू तर याला बेसिक मॅनर्सच नाही आहेत। त्या साबजींसारखा कुठेही जातो आणि हातातला कॅमेरा सगळ्यांच्या तोंडावरती एकदम झापझूप करून फोकस करतो
आणि मला तर अजूनपर्यंत हेच समजलं नाही आहे की याच्या व्हिडिओमध्ये काय असतं असं शिकण्यासारखं. उगाच नुसता आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे असं बोलत असतो. आता तुम्हीच सांगा मंडळी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा जे बोलतो ते नेमकं काय इन्फॉर्मेशन देतो हा लोकांना? एकदा दाखवलेलं सारखं सारखं हा दाखवत असतो. कॅलेंडर वरचा वर्ष बदलतो, पण याचा कॉन्टेंट आहे तसाच आहे अजून एकदम रटाळ. सतत नुसतं आपली एकच स्टेप चालू असते याची. आज काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, आज काहीतरी युनिक व्हिडिओ आहे, आज काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. या 3 वर्ड्स व्यतिरिक्त या बिंडोक माणसाला अजून काही दुसरं येतच नाही. आम्ही गेलो मुलांना घेऊन सुट्टीमध्ये मामाकडे. या व्हिडिओमध्ये मंडळी 10:9 मिनिटला बघा, तो पादुडी ब्रश करतोय आणि त्याने शर्ट खाली काहीच घातलं नव्हतं. तो असाच विदाऊट अंडरवेअर उभा होता. आता या बिंडोक माणसाने त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखवलंय. याला थोडी तरी अक्कल आहे की नाही? ह्याच्या व्हिडिओच्या कॉन्टेंट साठी हा मुलांना असं उघडं नागडं दाखवतोय. लाज कशी वाटत नाही या माणसाला? हा व्हायरल होण्यासाठी काही दाखवतोय. आता कॅमेरा ऑन करताना व्हिडिओ काढण्यापूर्वी या बिंडोक माणसाने त्याला बघितलंच असेल ना की तो मुलगा कोणत्या कपड्यात आहे. तरी देखील याने हे असं मुद्दाम दाखवलं. आणि चला, चुकून झालं असेल तर व्हिडिओ एडिट करताना हा माणूस झोपला होता का? मागे पण या बिंडोक माणसाने 31 डिसेंबरला पोपटी बनवली होती कुकरमध्ये. तेव्हा याची मुलगी बाहेरून खेळून आली होती आणि ती बसत होती. तेव्हा तिचा फ्रॉक वरती झाला होता. तेव्हा तिचे पण इनरवेअर्स नकळतपणे दिसले होते. हा माणूस प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी हेच बोलत असतो की हा व्हिडिओ मी फक्त मेमरी जपण्यासाठी बनवलाय. आता त्या पादुडीला नागडं दाखवून हा कसली मेमरी जपतोय हो मंडळी? थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी तो फोटो दाखवते. म्हणजे फ्युचर मध्ये तो पादुडी मोठा झाला की त्याच्या बायकोला मुलांना तो दाखवेल की बघा, लहान होतो तेव्हा असं नंगू पंगू फिरायचो मी. त्याचा देखील माझ्या बाबांनी व्हिडिओ बनवला होता मेमरी जपण्यासाठी. आता मंडळी, अशा घाण व्हिडिओजला काय करायचं आहे ते तर तुम्हाला समजलंच असेल. मग वाट कसली बघताय? हे पॉडकास्ट ऐकून झालं की लवकर जाऊन त्या व्हिडिओ सोबत जे केलं पाहिजे ते करा. कारण काय आहे ना, हे क्रिंज व्लॉगर्स लोकांनाच नाही तर युट्यूबला पण मूर्ख बनवतायत. जोपर्यंत ऍक्शन नाही ना घेतली जाणार यांच्यावर, तोपर्यंत हे लोक यांचा फालतूपणा असाच सुरू ठेवणार आहेत. डॉलर्स साठी एवढे हपापले आहेत ना हे लोक, ते आता मेमरी जपण्याच्या नावाखाली काही दाखवत बसतील. मला तर असंच वाटते, हा बिंडोक माणूस ह्याच्या कॅमेरामध्ये जेवढं काही रेकॉर्ड होते ना ते सगळं ऍज इट इज कॉपी पेस्ट करत असावा. याला एडिटिंग मधलं फार काही माहिती नसेलच. तरी देखील मध्ये याने एक चॅनल ओपन केला होता की युट्यूब वर ग्रो कसं व्हायचं. एका चॅनलवरच हे लोक डिपेंड नाही आहेत, तर घरात जेवढे मेंबर आहेत त्यांच्या नावाचं चॅनल ओपन करून बसलाय हा माणूस. पण कॉन्टेंटचं विचाराल तर तेच सगळे रटाळ व्हिडिओज असतात. मागे निर्लज्ज माणूस तोंडवर करून बोलला होता की मी मसाले कुठे बनतात, कसे बनतात हे दाखवणार आहे. आता तर पावसाळा सुरू झालाय, पण अजूनपर्यंत काय या ससुल्याने याची अदृश्य फॅक्टरी दाखवली नाही. 1 नंबरचा फेकाड्या ससुला आहे हा. आता मध्येचा ससुला मुंबईला आला होता, कारण याने सांगितलं काय तर आंब्याची ऑर्डर होती म्हणून आम्ही आलो होतो. आणि तेव्हाच या ससुल्याने नवीन 2 व्हीलर घेतली आहे. दरवेळी तर हा बिंडोक माणूस प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवत असतो. सगळ्याच्या याला मेमरी जपायच्या असतात. मग त्यात त्याची मुलं नंगू पंगू असतील तरी देखील हा दाखवत असतो. मग आता 2 व्हीलर ही नवीन गाडी घेतली त्यांनी. या गोष्टीची मेमरी का बरं याने जपली नाही? बुकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंतचा प्रवास या ससुल्याने का बरं कॅप्चर केला नाही? आता याला मेमरी जपायची नव्हती का? की कसंही व्हायरल होण्यासाठी म्हणून मुलांचा वापर करतोय हा माणूस? अरे ससुल्या, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग रे. मंडळी, याने जी 2 व्हीलर घेतली आहे ना ती आता गावीच ठेवणार आहे हा. तसं तर याच्याकडे स्कूटी पण आहे, ती देखील याने गावीच ठेवली आहे. सगळं काही या माणसाचं शो ऑफ सुरू आहे. कारण काय आहे ना, मोठा सेलिब्रिटी समजतो ना तो स्वतःला. आणि ससुलीचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नको तिथे शायनिंग मारायची तिला घाण सवय आहे. आता कुठेही जेव्हा फुकटची खादाडी असते ना, म्हणजे प्रमोशनला वगैरे, तेव्हा हा मेन्यू मध्ये जेवढं लिहिलेलं असते तेवढं सगळं ऑर्डर करतो. पण जेव्हा खिशातून पैसे खर्च करायचे असतात तेव्हा हा खादाड बोका वडापाव किंवा मिसळपाव खातो. कितीतरी वेळा याने आता तो गावचा प्रवास दाखवलाय. एसटी असो, बस असो किंवा टेम्पो असो, नाहीतर 2 व्हीलर, प्रवास तर तोच सेम राहणार आहे.
त्यात काही वेगळं असं तर नाहीच आहे, तरी पण एकच आपला दाखवत असतो. याचे तेच रिपीट रटाय व्हिडिओज बघायला मला तरी आता खूप कंटाळा आलाय. काय बोलावं आता या माणसाला. काहीतरी नवीन दाखवायचं, आपल्या कॉन्टेंट मध्ये सुधारणा करायची सोडून हा जुना रटाय कॉन्टेंट रिपीट करतोय. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला या रटाय ससुल्याची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.